नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर फ्रेंड्स, खूप दिवसापासून मी यांना व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे आता निहू आता मोठी होत आहे। तर जशी जशी ती मोठी होत आहे ना तशा तशा तिच्या आहे ना मस्त्या पण खूप सुरू आहेत। तर ती आता एवढ्यात काय करते माहिती आहे काय, की बा डायनिंगच्या ज्या खुर्च्या आहेत ना ह्या सर्व हॉलमध्ये पसरून देते आणि त्याच्यानंतर आहे ना आता म्हणजे जर समोरचं गेट जर उघडं असलं ना तर ती आहे ना सरळ अंगणामध्ये धावते। म्हणजे कसं आहे, आता ती थोडं थोडं चालायचा पण प्रयत्न करत आहे। तर ती आहे ना समोरच्या पायरीवरून आहे ना 2-3 वेळा खाली पडली। तर त्याच्यामुळेच आहे ना माझा आहे ना पूर्ण दिवस तिच्यामध्येच जातो। म्हणजे कसं आहे, ती कधी काय करणार याची काहीच गॅरंटी नाही आहे। जर झोपली ना तर कसं ती जेव्हा झोपते ना तेवढ्या मिनिटांमध्ये मी माझे सर्व कामं करून घेते, पण जेव्हा निहू उठते ना तर मग तर बस झालं मग माझं काम। म्हणजे ती काय करते माहिती आहे, आता बाथरूमचा जर दरवाजा उघडा असला ना तर बाथरूममध्ये जाऊन बसते किंवा मग किचनमध्ये येते। तर किचनचे म्हणजे खाली जे पण डबे ठेवलेले आहेत ना प्लास्टिकचे, ते सर्व डबे आहे ना खेळायला काढून घेते आणि किचनमध्ये सर्व फैलवून देते। तर आता आमची निहू आहे ना अशा प्रकारे माझ्यासाठी आणखीन एक्स्ट्राचे कामं वाढवून देत आहे। तर त्याच्याचमुळे आहे ना माझं काही शूट करणं होत नाही आहे आणि तुम्हाला काय चालू आहे माझ्या म्हणजे कसं जीवनामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे। तर आता निहू पण आहे ना खूप मस्त करत आहे। तर आता ती झोपलेली आहे, तर विचार केला की बा लवकर स्वयंपाक करून घेते, कारण की कसं मग ती उठली ना तर मग ती आहे ना मला काहीच करू देत नाही। चला तर मग फ्रेंड्स, आता पोळ्या टाकून झाल्या, गॅसचा वडा पूर्ण क्लीन करून घेतला आणि तिथपर्यंत यांनी माझं खूप मोठं काम केलं, ते म्हणजे निहूला झोपून देण्याचं। निहू खूप चिडचिड करत होती आणि माझ्याजवळच येत होती, पण कसं आहे आता मी स्वयंपाक करू की तिला पाहू, तर तिला झोप येत होती म्हणून यांनी जबरदस्ती तिला किचनमधून उचलून आणलं आणि आता झोपून दिलं। चला, जमलं तुम्हाला है ना? ट्रेनिंग घ्यावं लागणार। बरोबर आहे, ट्रेनिंग पाहिजे। हा, पहिले शांत झोपली ती। आता चेहरा चेंज होता ना तिचा, चेंज होऊन लहानपणी वेगळा दिसत होता, वेगळा दिसत आहे। जसं की वय वाढणार तसं तिचा चेहरा चेंज होणार। तिची आंघोळ राहिलीच करायची, आता ती उठल्यानंतर मग नंतर करून देणार। चला पाण्यामध्ये टाकून द्या मग तिला, झोपली होती बरोबर हे झाडू। असं असते मूल झाल्यानंतर, नाही सर्व समजते। चला, झोपली आता ती। मी आता लवकर भाजी फोडणी घालून देते आणि मग नंतर जेवण करायला बसू। ठीक आहे, तर आज यांच्या आवडीची भाजी आहे। भाजी कशाची आहे तुम्हाला सांगतेच पुढे मी। तर चला, आता निहूला झोपून दिला, आता आली किचनमध्ये आणि इतकी गरमी होत आहे किचनमध्ये, कारण की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जर मी फॅन लावला तर गॅस विझून जाणार, त्याच्यामुळे मी यांना फॅन लावत नाही आहे। तर आज मी आहे ना डाळ पालक बनवत आहे, म्हणजे आमच्याकडे त्याला डाळ भाजी म्हणतात। तर यांची खूप फेवरेट आहे आणि आमच्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते आणि यांना मी यांना 8-10 दिवस जर डाळ भाजी खाऊ घातली ना तर हे आरामशीर डाळ भाजी खातात, कारण की यांना इतकी आवडते। तर म्हटलं चला, आता खूप दिवस झाले, म्हणजे 10-12 दिवस झाले मी यांना डाळ भाजी बनवलीच नाही। तसं तर माझी इथं यांना आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा डाळ भाजी असतेच, यांना आवडते म्हणून। पण आता 10-12 दिवस झाले मी डाळ भाजी बनवलीच नाही। तर यांनी पालक आणला होता, तर म्हटलं चला आज खूप दिवसांतर डाळ भाजी बनवते मी। तर आज मी यांना खूप खुश आहे, कारण की आज मी यांना डाळ भाजी बनवणार आहे माझ्या नवीन कढईमध्ये। मी यांना आताच नवीन कढई घेतलेली आहे, तर कारण की अगोदरच्या पण माझ्याकडे कढया आहेत, पण त्याचं आहे ना म्हणजे नॉनस्टिकच्या आहेत त्या, तर त्याचं जे नॉनस्टिक आहे ना हे निघत आहे। तर म्हणून मग मी आता आणखीन एक कढई घेतलेली आहे, तर ती कोणती कढई आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर। फ्रेंड्स, आज मी यांना डाळ पालक बनवणार आहे माझ्या या स्टेनलेस स्टीलच्या कढईमध्ये आणि खूप छान कढई आहे। तसं तर माझ्याकडे पण मी ना नॉनस्टिकच्या खूप साऱ्या कढया घेतलेल्या आहेत, पण माझ्याकडे ना अशी कढई नव्हती
तर यावेळेस मी ना ही कढई घेतलेली आहे आणि ही कढई घेतलेली आहे मी द इंदुजुली ब्रँडची. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की इंदुजुली ब्रँडचे जेवढे पण प्रोडक्ट आहेत ना हे खूप छान असतात. तर याच्या पण अगोदर मी ना इंदुजुली ब्रँडच्या 2-3 कढया घेतलेल्या आहेत, पण माझ्याकडे अशी कढई नव्हती म्हणून मी ही घेतली. आणि कडनं 2 हँडल दिलेले आहेत आणि दोन्ही हँडल आहेत ना हे रबरचे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे याला दोन्ही कडनं 2-2 असे रिपीट दिलेले आहेत. म्हणजे आपण काही पण याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवली किंवा काही पण बनवलं ना तर हे तुटणार नाहीये. तर खूप छान कढई आहे ही. महत्वाचं म्हणजे या कढईसोबत आहे ना एक कढईवर आहे ना झाकण पण आलेलं आहे याच्यासोबत. आणि या झाकणाला आहे ना खूप छान असं रबरचं नॉब पण दिलेलं आहे. म्हणजे कसं आहे आपल्याला कसं खूप वेळा उघडण्यासाठी आहे ना आपण सांडशीचा यूज करतो, पण इथे असं नाहीये. कारण की कसं आहे या झाकणाला रबरचं नॉब दिलेलं आहे तर इझिली आपण आहे ना हे झाकण उघडू शकतो. म्हणजे कसं आपल्याला चटका पण लागत नाही आणि आपण चेक पण करू शकतो की भाजी शिजली की नाही शिजली तर. आणि दुसरं म्हणजे इथे आहे ना या झाकणाला 3 होल दिलेले आहेत. म्हणजे कसं आहे भाजी म्हणजे कढईमध्ये जेवढी पण वाफ जमा होणार ती इझिली या झाकणाच्या म्हणजे या 3 होलच्या साह्याने बाहेर निघणार. म्हणजे नेहमी आपल्याला झाकण उघडून पाहायची गरज नाही की भाजी लागली खाली. कसं खूप वेळा जळते ना, कारण की कसं आपण जे बाकीचे कोणतं पण झाकण ठेवलं ना तर आपल्याला ते वाफ काढण्यासाठी किंवा भाजी चेक करण्यासाठी आपण खूप वेळा झाकण उघडतो तर खूप वेळा भाजी जळते पण, कारण की त्याच्यामध्ये वाफ पूर्ण जमा होते. पण या कढईमध्ये असं नाहीये. तर या झाकणाला 3 होल दिलेले आहेत. म्हणजे इझिली या होल मधून आहे ना वाफ पूर्ण बाहेर निघते आणि आपली जी भाजी आहे ना ही खूप छान शिजते पण. झाकणावर आहे ना इंदुजुली ब्रँडची आहे ना ब्रँडिंग पण दिलेली आहे. तर चला आता मी याच्यामध्ये बनवणार आहे आता डाळ पालक. तर मी तर खूप हॅपी आहे कारण की खूप दिवसाची माझी इच्छा होती की अशी कढई माझ्याकडे म्हणजे मला पाहिजे होती. तर मी आता ही फायनली घेतलेली आहे. आणि दुसरं म्हणजे या कढईमध्ये आहे ना कुठलीच भाजी जळत नाही. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या ज्या कढया आपण ठेवतो ना तर त्या गरम व्हायला खूप वेळ लागते, पण ही कढई इझिली गरम होते आणि कमी याच्यावर पण आपलं शांततेने कोणतं पण पदार्थ आपण बनवतो ना ते शांततेने शिजते याच्यामध्ये. तर चला आता कढई ठेवलेली आहे मी गरम होण्यासाठी. पटकन आता डाळ पालक बनवते. तर इथे कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकून दिलं गरम होण्यासाठी. आणि तेल गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी मोहरी, जिरं आणि हे सर्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे आता मी कांदा. तर कांदा आहे ना ब्राऊन झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकत आहे मी लसण अद्रकची पेस्ट. आणि लसण अद्रकची पेस्ट पण झालेली आहे. तर आता याच्यामध्ये टाकत आहे मी 1.5 चम्मच लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि धनिया पावडर. तर हे सर्व मसाले आता मी एकत्र करून घेते. आणि हे सर्व झाल्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे मी टमाटर. आणि टमाटर आहे ना मसाल्यामध्ये छानपैकी एकत्र करून घेते. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 चम्मच मीठ, कारण की मिठाने काय होणार की टमाटर आहे ना लवकर शिजून येणार. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून दिलं. आणि आता सर्व मसाल्यामध्ये टमाटर झाल्यानंतर थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये पाणी टाकलं, कारण की पाण्याने काय होतं की भाजीला तरी छान येते आणि टमाटर पण आहे ना शिजते लवकर. तर त्याच्यावर आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता टमाटर छानपैकी शिजलेलं आहे. तर याच्यामध्ये टाकत आहे मी डाळ पालक आणि सर्व आता हे एकत्र करून घेते. आणि तसं तर मी याच्यामध्ये मीठ टाकलं होतं म्हणून मी आता वरून मीठ काही टाकणार नाही आहे. तर आता डाळ पालकला आहे ना एक वाफ होऊ देते. आणि तुम्ही बघू शकता छानपैकी आता आपली डाळ पालक तयार झालेली आहे. तर याच्यावरून आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते. तर जर तुम्हाला ही कढई जर घ्यायची असेल ना तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही केव्हा पण ही कढई घेसाल ना तर कंपनी थ्रू तुम्हाला आहे ना 40% ऑफ मिळेल. आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा आणखीन 12% डिस्काउंट मिळेल. तर माझा कुपन कोड मी आहे ना स्क्रीनवर दिलेला आहे. चला आता पूर्ण स्वयंपाक आहे ना बनवून झालेला आहे. तर आता मी आहे ना थोडेसेच भांडे होते घासायचे, कारण की मी आहे ना जास्त भांडे आहेत ना हे जमा होऊ देत नाही. वरच्यावर आता भांडे घासत आहे. तर अगोदर तरी मी आहे ना पूर्ण भांडे ना स्वयंपाकाचे जमा होऊ देत होती आणि एक सोबतच ते भांडे घासत होती. पण आता कसं आधीसारखं इतका वेळ मला कसं मिळत नाही. तर त्याच्यामुळे मी ना जसे भांडे होतात ना तसे मी म्हणजे जसे भांडे जमा होतात ना तसेच भांडे मी घासून घेते. कारण की कसं आहे मग निहू जर किचनमध्ये आली ना तर ती मला काहीच काम करू देत नाही. तर त्याच्यामुळे मी आहे ना इतक्या लवकर सर्व कामं करण्याचा प्रयत्न करत आहे ना आता की माझ्याच्याने काही शूट पण होत नाही आहे. तर चला आता लवकर भांडे घासून घेते आणि ती उठण्या अगोदर मग आता आम्ही सर्वजण जेवण पण करून घेऊ.
जेवण झाल्यानंतर निहूचे पप्पा चालले ऑफिसवर आणि निहू बघा इथे येऊन बसले, त्यांच्या मागं लागत आहे. काय म्हणते ती? घरातून एवढं स्पीडमध्ये बाहेर निघाली ते की आता तर हातात पण सापडत नाही. इथून बरोबर खाली उतरते पायरीवरून. जेवण झालं ना तिचं? निहू इकडं बघ, चेहरा बघू दे तुझा. बघा आमच्या निहूचा चेहरा बघा. चेहरा धुवून दिला, पाणी पिली नाही, काहीच नाही. पप्पा जसे निघाले तशीच मागं धावत निघाली. किती शांत. कुठे चालली? रोज तिच्या आबाच्या मागं लागते आणि पप्पाच्या मागं लागते. हा एक 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 चक्कर एक चक्कर. कुठे जावं लागते? तिकडे. हो का? निहूची आंघोळ राहिलीच. पहिले गाडी बाहेर काढून घे, नाही तर पाजा हळू फक्त. इथून ऊन इतकी तपत आहे की घराच्या बाहेर निघण्याची इच्छा होत नाही. पाज हळू. हा आता तर आई पण घरी नाही आहेत, कारण की आई गेलेले आहेत बाहेर गावी, म्हणजे दिल्लीला फिरायला. आणि आमची निहू तेव्हा पण मागं लागत होती आईच्या, पण कशाचं आईने काही नेलं नाही तिला. आता मोठी झाली की मग आईने सांगितलं मोठी झाल्यानंतर मग हिला मी घेत, म्हणजे कुठं पण जायचं असलं तर सोबत नेत जाणार. बसली पा कशी. बापरे, पाहत पण नाही माझ्याकडे. हो बरं ठीक आहे, घे बापा. हा बाय 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 करत आहे. बाय बाय निहू. नाही 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 नाही, तिचा पायचा पाय खाली घेऊ का तिला? बरं ठीक आहे, आणा तिला. आमच्या निहूला वाटत आहे की बा तिचे पप्पा तिला नेत नाही आहेत, है ना? चल बाय कर पप्पांना. आता पाहिजे हा तिची मजा पा. बाय करा. हो बाय. रडणं चालू की नो? बापरे थांब. नाही 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 नाही, ठीक आहे चल चल घ्या. रोज एक चक्कर पाहिजेच. तिच्या आबाच्या गाडीवर वेगळा पाहिजे आणि पप्पांच्या गाडीवर वेगळा पाहिजे, है ना? बाय पण करत नाही. तर आता आई दिल्लीला गेलेले आहेत. तिथे आपल्या काम तर त्याला शिवबाबाच्या सेंटरवर. तर तिथे म्हणजे 8-10 दिवस राहणार आहेत आणि दिल्ली फिरून येतील 2-3 दिवसानंतर मग. आणि मला वाटते तिकडनं आणखीन 2-3 गावं आहेत, तिकडे पण चालल्या फिरायला. तर आता तिथपर्यंत घरी मग आता आम्हीच आहो 3 जण आणि निहू, आम्ही 4 जण आता घरी आहो. तर ऊन इतकं तपत आहे बाहेर की इच्छा पण होत नाही. तसं जर मी आईला म्हटलं होतं कसं आहे इकडे खूप ऊन तपत आहे तर दिल्लीला पण खूप ऊन असेल. पण आईने काल कॉल केला तर आईने सांगितलं नाही बा दिल्लीला ऊन नाही आहे, तिथे चांगलीच थंडी पडत आहे आता पण. तर आईने बरं झालं स्वेटर आणि शॉल सोबत नेली होती. तर आई म्हणे इकडे खूप थंडी आहे, आपल्या घरा इकडे तरी म्हणजे आपल्या गावी तरी इतकी थंडी नाही आहे, पण इकडे खूप थंडी आहे. तर आई तिकडे गेलेले आहेत फिरायला. आली वाटते बघा. बाय. नाही आता उतरणार पण नाही आहे ती गाडीवरून. हा तिला घेतलं ना तर रडणार आहे ती. चल ये निहू ये. हो चल बाय कर पप्पा. तर आता निहूचे पप्पा गेले ऑफिसवर. हां आता आमच्या गाड्या सुरू झालेल्या आहेत. हां तर ते ऑफिसवर गेले. आता जेवण झालं. आता काय करायचं आहे? नवणं करायची ना. चेहरा पाणी किती भरून ठेवलं. हा चल 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 नवणं करून देते ना मी. किती वाजले? बापरे 1:45 झाले. ॲक्च्युली सकाळी तिची मी आंघोळ करून देणार होती पण ही उशिरा उठली. 9:30 वाजता उठली आणि त्यानंतर खेळली 11 वाजेपर्यंत. आणि मग तिच्या पप्पांनी तिला 11 की 11:15 वाजता झोपून दिलं. तिथपर्यंत मी स्वयंपाक केला मग. तर आत्ताच उठली ती अर्धा तास अगोदर. जेवण केलं तिच्या पप्पासोबत मस्त्या केल्या, तिच्या आजोबासोबत मस्त्या केल्या आणि आता तिची आंघोळ करून देते. नवणं करते ना. चल
तर आता निहूची आंघोळ करून दिली. निहूची आंघोळ करून दिल्यानंतर आता तिची मी तयारी करत आहे. आणि निहू इतकी छान राहते ना तयारी करण्याच्या वेळेस, म्हणजे कसं आहे कपडे पण घालू देते, त्यानंतर ती आहे ना तिचा मेकअप पण छानपैकी करू देते. आणि निहूची आहे ना मला एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे ती आहे ना आंघोळ करायला कधीच नाही म्हणत नाही. ॲक्च्युली काय होते, केव्हा पण मी ना बाथरूमचा दरवाजा उघडते ना तर तिला आवाज देते की निहू आंघोळीला चल, तर ती आहे ना इतकी लवकर धावत येते आणि बाथरूममध्ये येऊन बसते. तर तिला आहे ना आंघोळ करण्याचा अजिबात कंटाळा येत नाही आणि खूप छानपैकी ती आहे ना आंघोळ पण करते. तर मला आहे ना माझ्या मुलीची तीच गोष्ट खूप आवडते, कारण की मी आहे ना खूप सारेसे मुलं पाहिलेले आहेत की बा त्यांना आहे ना आंघोळ करण्याचा खूप कंटाळा येतो आणि ती आहे ना लवकर आंघोळ पण करत नाहीत मुलं. पण माझ्या मुलीचं असं नाही आहे, माझी मुलगी आंघोळ पण खूप लवकर करते आणि त्यानंतर तयारी पण खूप छानपैकी करू देते. तर आता निहूची आंघोळ झाली, तयारी पण करून झालेली आहे. निहू हे निहू आता मला आईची रूम पण आवरायची आहे. आईच्या रूमची म्हणजे गादीवरची बेडशीट घेतली आणि आता बाकीचं आवरायचं. हा बेटा झोपते आता. हा चला चला आता मी निहूला झोपून देते आणि भेटते तुम्हाला आता मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या त्यांच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. चल बाय कर, बाय बाय कर, बाय बाय.